व्हायचा, माझा डिसऑर्डर कमी झाले. पण मी आज तुम्हाला आज जे मी सांगणार आहे म्हणजे न्यूट्रिशन का महत्वाचं आहे आज मी तुम्हाला सांगत आहे. मी माझी शिफ्ट फर्स्ट सेकंड नाईट तिन्ही शिफ्ट मध्ये असते. कधी ड्युटी एवढी असते की संध्याकाळी 6ला नाईटला जायचं, सकाळी 7ला नाईटला यायचं, सकाळी 7ला घरी यायचं, परत सकाळी काय असेल ते खायचं आणि झोपायचं. घरी मॅडम शाळेत गेलेल्या, मुलं शाळेत गेले, घरी दिवसभर मला कोणी नसायचं. संध्याकाळी 4:30ला जाग यायची मला. त्या सकाळी जे खाल्लेलं झोपेत गिरायचं नाही, अन्न तसंच राहायचं, त्यामुळे भूक लागायची नाही. नाईटला रात्री परत भूक लागायची, नाईटला खाणार काय. मित्र माझे फरसाण आणायचे, कोण बिस्किट आणायचं, ते खायचं. माझं असं रुटीन माझं गेल्या वर्षी चालत होतं. तेच रुटीन आता सेम तसंच आहे माझं. आणि त्यामुळे मला ऍसिडिटी, गॅस, पोट साफ न होणं वगैरे खूप त्रास व्हायचा. मेन म्हणजे ऍसिडिटी. त्या ऍसिडिटीमुळे एवढा त्रास व्हायचा की माझा बीपी लो व्हायचा. बीपी लो झाल्यामुळे सलाईन लावायची. मीच मला खरं सांगतो, माझे एका सलाईन मागे 7-8 हजार रुपये खर्च व्हायचे. असे मला वर्षाला 40-45 हजार रुपये खर्च यायचा. आता ही स्थिती तीच आहे. पण एक बदल झालेला आहे, ते म्हणजे जे मला जो त्रास व्हायचा, आता किती नाईट केली. त्या दिवशी मी 4 दिवस संध्याकाळी 6 ते सकाळी 7 पर्यंत नाईट करून घरी आलो. 4 दिवस. त्यानंतर सेकंड शिफ्टला दुपारी परत 2 वाजता सेकंड शिफ्टला जाऊन 12 वाजता रात्री घरी आलो. सकाळी काल वर्कआउट केला. हे कशामुळे? हे सकस संतुलित आहार. ह्याच्यामुळे मला जे आता माझा खर्च व्हायचा डॉक्टरला वगैरे, तो सगळा ह्याच्यामुळे बंद झालेला आहे. मी आधी कोणाला सांगितलं नाही, कारण 1 वर्ष जाऊ दे, माझा अनुभव काय आहे हे बघायचं होतं, आणि तो अनुभव मला प्रत्यक्षात आलेला आहे. मी सकाळी नाईट करून आलो की काही नाश्ता न करता सकस संतुलित आहार घ्यायचा आणि सरळ झोपायचं. बरोबर दुपारी जाग येते, हलकं जेवायचं आणि परत नाईटला जायचं, आणि सकाळी परत सकस संतुलित आहार. म्हणजे जगातला नंबर 1 सकस संतुलित आहार आहे. त्याच्यामुळे माझे सगळे डिसऑर्डर, सगळे त्रास, माझे नाईटचे वगैरे मला इतका त्रास व्हायचा, ते सगळा त्रास आता निघून गेलेला आहे. म्हणजे एवढा हा सकस संतुलित आहारचा आपल्याला उपयोग आहे. जसे आपली घरातली गृहिणी बोलते, अहो साखर संपली, आपलं हे आणायला पाहिजे, हे आणायला पाहिजे, एवढं लक्ष असतं. पण आता माझी मिसेस मला बोलते, हो न्यूट्रिशन संपत आलंय, मागवा ते. का? माझा झालेला बदल हा तिला दिसून आलाय, आणि तीही स्वतः घेते. माझी मुलं सगळे घेतात, माझी फॅमिली आहे, 3 फॅमिली मला जॉईंट आहे, ते घेतात. म्हणजे जेव्हा आपण स्वतःला कधी सिद्ध करतो, जेव्हा हे न्यूट्रिशन आपण स्वतः जेव्हा आपल्या शरीरात जातं, जेव्हा आपल्याला चांगला अनुभव येतो, तेव्हाच आपण कॉन्फिडन्सली सांगू शकतो की मला फरक झालेला आहे. आणि त्यामुळे समोरच्या क्लासांची गरज पडत नाही. माझे सगळं बघून माझ्या घरच्या सुद्धा म्हणजे एकदम छान वाटलेलं आहे, त्यांनी सुद्धा चालू केलेलं आहे. म्हणजे एवढा हा इम्पॉर्टंट सकस संतुलित आहार आहे. मी सगळ्यांना सांगू इच्छितो की बोलतो काय म्हणजे मला अनुभव आहे, काय काय महाग आहे, महाग आहे, असू दे ना महाग. आता माझे आपले डिसऑर्डर असतात, डॉक्टर खर्च असतो कमी होतो. आता माझा 1 वर्षात मी एकदाही डॉक्टरकडे गेलो नाही. आणि डॉक्टर कारण काय? ऍसिडिटीमुळे, बीपी लो होणं, शुगर येणं, B12, B+ हे सगळे कमी व्हायचे. एंटीबॉडी खूपच चांगलं आहे, ते पहिल्यापासून मला B12, 15 अजिबात कमी झालेलं नाही माझ्यात. सोडियम वगैरे सगळं ओके आहे, म्हणजे ते खूप कमी व्हायचे. केमिकल मुळे कॅल्शियम वगैरे सगळं कमी होतं, ते सगळे डिसऑर्डर गेलेले आहे. मी आपल्या सगळ्या पार्टिसिपेंटला एक सांगू इच्छितो, आपण जेव्हा मंदिरात जातो, मंदिरात गाभारा स्वच्छ असतो, बरोबर, पण मंदिर गाभारा नाही, मंदिर सुद्धा स्वच्छ असतं. मग तसंच आपलं आहे. एक अभंग आहे बघा, देहाचे मंदिर आता आत्मा परमेश्वर. म्हणजे आपलं देह एक मंदिरच आहे, आणि आपल्या शरीरात जो आत्मा आहे तो एक देवच आहे. मग आत्मा निरोगी राहण्यासाठी, सदृढ राहण्यासाठी काय करायचं? आपलं शरीर निरोगी बनवलं पाहिजे, आणि शरीर निरोगी बनवण्यासाठी सकस संतुलित आहार हे सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट आहे. हे सर्वांनी घेत जा, खरंच तुम्हाला बदल पडेल. हेच मला नम्र विनंती आहे. यस, क्या बात आहे. आम्ही जर असं वाटलं ऐकतच जावं. सकाळचं मस्तपैकी एक छानसं आरोग्यदायी सल्ला आपल्या हातून सर्वांना मिळत होता. यस, निश्चित पाहू शकताय हा बदल. येस सर. मी महिना सगळ्या सुट्ट्या फिरायला जातो. आता माझा पुढे निळा टी-शर्ट मला जो काळा कलर आहे, मे महिन्यामध्येच मी खोपोली, मुंबई, पुणे असा दौरा माझा चालू असतो. त्याच्यामुळे हे माझा काळा रंग असा झालेला आहे. तीच कंडिशनशी याच वर्षी मी मे मध्ये खोपोली, मुंबई, पुणे फिरलेलो आहे. आणि चव्हाण सर आहे, त्यांच्या घरी सुद्धा गेलो. त्यांना वाटलंच विचारा, त्यांच्याकडे मस्त हेल्दी नाश्ता वगैरे तुम्ही दिला मला. चव्हाण मॅडम, मी त्यांचे आभार मानतो. आणि त्याच्यानंतर 27 तारखेला माझा मुलीचा रिझल्ट होता. त्या रिझल्टच्या वेळी मी गेलेलो, त्यावेळेला हा कलर माझा अजून तसाच आहे खाली. बघा म्हणजे किती फरक पडलाय न्यूट्रिशनमुळे. वेळे उन्हात नाही एवढं मी फिरून सुद्धा माझा चेहऱ्यात अजिबात बदल झालेला नाही, जो अगोदर चेहऱ्यामध्ये होता तो.
पण खरंच म्हणजे कसं होतं, हा बदल फक्त घामामुळे शक्य आहे. तुमचे आतले जे काय टॉक्सिन आहे ते टॉक्सिन जर बाहेर काढायचे असतील तर घाम हा एकमेव पर्याय असतो आणि तो तुम्ही रोज सकाळी करताय. तुमच्या मागे सर्व जी साहित्य दिसतंय, सर्व डबेस आहेत, पुलअप्स आहेत, सर्व साहित्य तुमच्याकडे आहे आणि एक एनर्जेटिक पर्सन आपली वणी रोल आहे आणि खूप छान सर जबरदस्त आपला एक्सपिरियन्स आहे. बस काही वेगळं करावं लागत नाहीये, फक्त वेळ काढावा लागतो. आधी वाटत होतं सर तुम्ही असा वेळ काढू शकताय? नाही आधी सर असं वाटत नव्हतं मला, कारण की खरं सांगू का तुम्हाला, मी शिफ्ट करून कंटाळायचो. म्हणजे करायचा व्यायाम संध्याकाळी आपला करायचं असं टायमिंग असायचा, पण आपल्या आरोग्य फॅमिलीला जॉईन होऊन जसे मला सगळ्यांचे अनुभव ऐकायला मिळेल म्हणून मी सगळ्यांना सांगितलं होतं की शेवटपर्यंत तुम्ही कॉलवर राहा, तुमचे अनुभव ऐका. जेव्हा त्यांचे अनुभव आपण ऐकतो तेव्हा पण आपल्यात पण असा बदल झाला पाहिजे अशी भावना निर्माण होते. आणि जेव्हा आपली अशी भावना निर्माण होते तेव्हा आपल्याला वेळच काय, आपण मृत्यूच्या दारीत असून सुद्धा तरी आपण वेळ काढून तिचा वर्कआउट करू येऊ शकतो. एवढा आपल्यात कॉन्फिडन्स त्या अनुभव ऐकल्याने येतो. यस यस, थँक्यू व्हेरी मच सर, थँक्यू व्हेरी मच. खूप छान. या रिझल्ट टिकून ठेवण्यासाठी फक्त स्वतःसाठी जसा वेळ काढता तसा वेळ काढत राहा. ज्याप्रमाणे आहार घेता त्याप्रमाणे घेत